आठवे देव तो करावा उपाव, ईरते जीवाव खटपट. होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनसील. जाणीवेच्या भारे भवाची डोही, जाणीवेच्या भारे भवाची डोही, बुडसी तो कै निगसिना. होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनसील. तुका म्हणे देवा पावसील भावे, तुका म्हणे देवा पावसील भावे, जाणता ते ठावे काही नवे. होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनसील. पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे. सत्पदाने कथेचा विस्तार, सत्पदाने कथेचा विस्तार, सत्पदाने कथेचा विस्तार, सत्पदाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांचे, रंजू चित्ताचे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं, जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विठ्ठल विठ्ठल आठवे देव तो करावा उपाव, एरते जीवाव खटपट. होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनसेल. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय या श्री क्षेत्र कोऱ्हाळे बुद्रुक गावी भगवान सिद्धेश्वरांच्या दरबारात भूतकाळापासून अर्थात 42 वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम उत्सव यावर्षी एक वेगळं निमित्त या उत्सवाला दिलं आहे. जगद्गुरु तुकोबारायांना सधे वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्ष झाली. त्याला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव असं म्हणतात. आणि त्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, शिवपुराण कथा असेल, भगवत कीर्तन असेल, या माध्यमातून आपण भक्ती साधना करत आहात. आज 3रा दिवसाचा हा कीर्तनाचा सेवेचा भाग आहे. उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, बाल टाळकरी वृंद, वासुदेव बाबा, हे सगळे मंडळी, चोपदार बाबा, विणेकरी महाराज, ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून चिंतन सेवेला प्रारंभ करत आहोत.
जगद्गुरु तुकोबारांचा 375 वर्षाचा काळ लोटला तरी आपण त्यांना का विसरत नाहीत? कारण आहे बोलले, आपल्या आत्यंतिक कल्याणाची ज्यांनी काळजी घेतली आणि मार्गदर्शन केलं, नवे नवे ज्यांचे शब्द प्रत्यक्षात वेदाप्रमाणे प्रमाणित आहेत. आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर म्हणायचे, तुकोबारांच्या गाथ्याला तुकोपनिषद म्हणायचे. इतकं श्रेष्ठत्व ज्या महाराजांच्या वाणीचं आहे आणि त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. एक कृतज्ञता आहे, दुसरा आपल्या वारकरी संप्रदायातला की विशेष अशा प्रकारचा विजय आहे, त्याचा उत्सव आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण 3ऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आहोत. महाराज या अभंगातून साधनेतलं वर्म सांगतात. आपण जन्माला आल्यानंतर आपल्या पुढे 2 गोष्टी आहेत, एक साध्य आहे आणि दुसरं साधन आहे. काय मिळवायचं आहे त्याचं नाव आहे साध्य आणि कशानं मिळवायचं आहे त्याचं नाव आहे साधन. संसार त्याला म्हणतात ज्याच्यात साध्य साधन बदलतो त्याचं नाव आहे संसार. ज्याच्यात साध्य साधन भाव बदलत नाही त्याचं नाव आहे परमार्थ. आपण बघा, विचार करा, संसारामध्ये साध्य साधन बदलतं. मुलगा जन्माला आला, 4-5 वर्षाचा झाला, त्याच्या डोळ्यापुढे साध्य राहतं शालेय डिग्री, हे साध्य राहतं. मिळवण्याकरता शाळेत जाऊन अभ्यास करणं हे साधन राहतं. कालांतराने त्याला डिग्री मिळते. साध्य मिळालं पण ते राहत नाही, ते साधन होतं. डिग्री साधन, नोकरी साध्य, बदललं. बरं, नोकरी तरी कायम राहते का हो? साध्य नाही राहत. नोकरी साध्य झालेली साधन होते आणि नंतर 2 हाताचे 4 हात होणं साध्य. कळालं? हे कळालं असेल. पण तेवढंच झालं असं नाही समजायचं. पुन्हा पुढचा वंश वाढवण्याकरता अहो रात्र जाईल, नाही बदलणार. हे सारखं साध्य साधन बदलत राहतं. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये साध्यही बदलत नाही आणि साधनही बदलत नाही. दुसरा विचार सांगता येईल, ज्याच्यातलं प्रश्नचिन्ह संपत नाही तो संसार, ज्याच्यात पूर्ण विराम असतो तो परमार्थ. संसारातलं प्रश्नचिन्ह संपतच नाही. श्रीमदाद्य शंकराचार्यांचे प्रश्न आहेत. कल्पना करा, आपण जन्माला आलात, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम, अनुकूल शरीर आहे, पत्नी मनासारखी आहे, धनम मेरुतुल्यम यशश्चारुहासम, मेरू पर्वतासारखं भरपूर धन आहे, जाईल तिकडं मान मिळतो, यश मिळतंय. पण हरिरंग्री पद्मे मनश्चेन्न लग्नम, ततकिम 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 ततकिम, पुढे काय? हा प्रश्नचिन्ह शिल्लक राहतं. पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये साधना योग्य झाल्यानंतर प्रश्नचिन्ह संपतं आणि पूर्ण विराम होतो. काम नाही झालो पायी रिकामा, ज्याची पूर्णता झाल्यानंतर मनात इच्छा शिल्लक राहत नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, फुंटले आधावा, तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा, फुंटले आधावा, तृष्णेची आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा,
धावा कृष्णाची या कुंडली धावा आता धारी व्हा, पण हे नाही करणार महाराज. कारण हे करण्याकरता संतांच्या सहवासाशिवाय करू शकत नाही. सामान्य माणसं आपलं साध्य ठरवत नाहीत. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य एक दृष्टांत सांगायचे. 2 भिकारी होते. भिकारी आणि दोघेही शंकर सोसायटीचे सभासद होते. का बरं हसलात का? कुठल्या डिक्शनरीमध्ये हा शब्दाचा अर्थ कोण जाणे महाराज. एवढे ग्रंथ आम्ही पाहिले पण कुठंच असा नाही. पण कोणत्याही भागामध्ये जा, शंकर सोसायटी शब्द उच्चारला की श्रोते हसतातच. कारण त्यांना अलिखित अर्थ माहीत आहे. गांजा ओढणारे काय म्हणून आपल्या बुद्धीचा आपल्या दोषाचा आरोप भगवान शंकरावर करतात कोण जाणे. जी देवता ब्रह्मज्ञानाची आद्य देवता आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आणि त्यांच्यावर लादतात हे महाराज. जाऊ द्या तो विषय. दोघे भरपूर गांजा ओढले. भुसावळसारखं रेल्वे जंक्शन स्टेशन, जिथून रेल्वे नागपूरला जाते आणि मुंबईला जाते. थोड्याच वेळात एक गाडी प्लॅटफॉर्मला लागली. दोघे एका डब्यात चढले, शेजारी बसले. गाडी सुरू झाली. 10-5 किलोमीटर गाडी पुढे गेल्यानंतर एकाने एकाला विचारलं, बाबाजी आपको कहाँ जाना है? तो बोले हमें बम्बई जाना है. अच्छा. उत्तर दिलेल्याने पुन्हा परती प्रश्न केला, आपको कहाँ जाना है? तो बोले हमें नागपूर जाना है. बसले ते एका गाडीत. एक म्हणतो मुंबईला जायचं आणि एक म्हणतो नागपूरला जायचं. समोरच्या माणसाने पहिले डोळे लाल बुंदत, चालण्यात मेळ नाही, बोलण्यात मेळ नाही. याच्यामध्ये जो नागपूरला जायचं म्हणतो तो चुकलाय. आपण त्याला थोडं सावध करू. बाबाजी ये गाड़ी तो नागपुर नहीं जाने वाली, ये बम्बई जाने वाली गाड़ी है. आप अगले स्टेशन पे उतार लो. नंतर त्याला कळालं ही गाडी मुंबईला चालली आहे. उतार लो. त्याने उत्तर दिलं, हमें उतारने की कुछ जरूरत नहीं है. क्यों? हमें नागपुर क्या और मुंबई क्या कहीं भी जाकर भिकही मागना है. तसं भरपूर बहुजन वर्ग आहे. कुठं जर गेलं तरी 5 विषयाच्या दारात त्याला भिकच मागायची आहे. विठ्ठल परंतु ज्यांना वेदशास्त्र आणि संतांच्या संगतीने हे कळालंय, मला परमात्म स्वरूपापर्यंत पोचायचंय. वास्तविक ही भाषा थोडी औपचारिक आहे. पोचायचं याचा अर्थ असा, मला त्यांच्या योग्यतेप्रमाणे व्हायचं आहे. ज्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे पण अनुभव नाही. काहीचा अनुभव आहे पण प्राप्ती नाही. उलटी सुलटी विचार आहे. एक परमात्म्याची प्राप्ती आहे पण अनुभव नाही. सगळ्यांच्या भौतिकाच्या पाठात हे प्रमाण असेल. तुझे आहे तुझ पासी, पुढं शिवडोनिया नाशी. तुम्ही कीर्तन करायत म्हणून सांगताय. पण जे कीर्तनकार नाहीत, ज्यांनी जगद्गुरु तुकोबारांची गाथा हातात घेतली नाही, त्यांचा सुद्धा काही प्रमाण पाठ आहेत महाराज. काय महाराजांच्या शब्दाचा प्रभाव आहे. शुद्ध बीजापोटी एक एका सहाय्य करू, तसंच हे सुद्धा प्रमाण. तुझे आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी. चिवडवून या नाशी तुझ्या घरच्याने केली. वाईट कोणी केलं? तुमच्या घरातल्यानेच केलं. घरातले जितके वाईट करतात तितके बाहेरचे करत नाहीत महाराज. आपल्याकडे म्हण आहे, घरचा भेद्या लंका दहन. रावण का मेला? विभीषण भगवान प्रभू रामचंद्राकडे येऊन मिळाले.
युद्धामध्ये भगवान प्रभू रामचंद्र भरपूर बाण मारत होते, पण ते मरत नव्हतं. शेवटी बिभीषणाने जाऊन कानात सांगितलं, देवा असं नाही मारणार आहे, याच्या बेंबीमध्ये अमृत कुपी आहे आणि ती जोपर्यंत तुम्ही बाणाने उडवत नाही तोपर्यंत मारणारच नाही. आणि मग भगवंतानी बाण मारला. हो, आतलं फार त्रास देणार असतं, फक्त एवढंच आहे, आतलं विरोधी जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल. साधा दृष्टांत आहे. मेणबत्ती का जळते हो? आत दोरा आहे म्हणून जळते, आणि दोरा नसला तर जळेल नाही जळणार. तसं आपल्या जीवनामध्ये आताच अशा प्रकारचे आपले शत्रू आहेत. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. आपल्या आत उंदीर आहेत म्हणतात, उंदीर, आणि ते आपली गुंफा टोकरतायत, त्यांचा अंगीकार करू नका. वाईट असताना सुद्धा वाईट वाईट कळत नाही, हे सगळ्यात वाईट आहे. कळलं? हे सगळ्यात वाईट. वाईट वाईट म्हणून कळत नाही, हे सगळ्यात वाईट आहे. तेव्हा आपल्यात काय आहे हे कळलं पाहिजे. काही वेळेला वाईटालाच माणसं चांगलं समजतात. आता इथलं सांगत नाही, पण बाहेरचं सांगतो. कीर्तन संपावं, गडबडीमध्ये एखाद्याचा धक्का लागावा, आणि धक्का लागल्यानंतर ज्याला धक्का लागला त्याने चांगले ठेवणीतलं बोलावं. तो मित्राला सांगितलं, काय त्याचा नूर उतरला, अरे पुरुषार्थ लागला असेल ना धक्का. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, आपल्या आत असणारे जे विकार आहेत ते विकारच आपल्याला शत्रू आहेत. इंद्रिय सेंद्रिय स्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमा गच्छेतो ह्यस्य परिपंथिनो. परिपंथिनो म्हणजे हे वाटमारू आहेत. इंद्रिय काम असे जो लावी सुख दुराशी. याच्याकरता आपल्या मंदिरात आपण पाहिलं, भगवान सिद्धेश्वरांच्या पुढे कासवाची प्रतिमा आहे. कशा करता येते? त्याचं कारणच हे आहे, आपण परमात्म्याच्या दर्शनाला चाललात, पण आपल्या बाकीच्या वृत्ती आवरा. जसं कासव आपले हातपाय आवरतं कुर्मंगानी व सर्वशः, तसे आपल्या वृत्ती आवरा आणि आवरून मग प्रवेश करा. विठ्ठल विठ्ठल. काही संकेत आहेत, काही सूचना आहेत. अर्थात परमात्म्याच्या अनुभवाकरता हे सांगेन मी, प्राप्ती नाही. कारण परमात्मा प्राप्तच आहे महाराज, नित्य प्राप्त आहे. जगात असा जीव जन्माला यायचा की त्याला देव मिळाला नाही, असा जीव जन्माला यायचा आहे. पण प्राप्त असून सुद्धा अनुभव नाही. का नाही? त्याचं कारण आहे अडथळे आहेत. काय अडथळे आहेत? महत्वाचे 3 अडथळे आहेत. अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. हे परमार्थातले 3 अडथळे आहेत, फार मोठे. पहिल्यांदा अज्ञान. आपल्याला काय हवं हे आपल्याला कळतच नाही. जसं एखादा लहान बालक आहे, तो मोठ्याने रडतो, पण नेमकं काय लागतं त्याला कळत नाही. मग ते कळतं ते आईला कळतं. तसं आपल्याला काय हवंय ते संतांना कळतंय. बाळाची भूक ते मातेसीच लागे, माऊली सांगतात. त्याला लागलेली भूक आहे ना, ते आईलाच कळतं की आता माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. काय आहे, गरज आणि ज्ञान एकत्र यावं लागतं. काही वेळेला गरज आहे पण ज्ञान नाही. काही वेळेला ज्ञान आहे, गरज नाही. काही वेळेला गरजही नाही, ज्ञानही नाही. आणि काही ठिकाणी गरजही आहे आणि ज्ञानही आहे. काही वेळेला गरज आहे पण ज्ञान नाही. आजार झाला आहे, आजाराची कारणं अनेक आहेत. कुठल्या तरी कारणानं आजार झाला आहे. औषधाची गरज आहे, पण रोग्याला ज्ञान आहे का औषधाचं? नाही महाराज. ज्ञान कोणाला आहे? डॉक्टरला. गरज रोग्याला. गरज आणि ज्ञान एकत्र यावं लागतं, मग पुढे साधना होत असते.
तेव्हा ज्या वस्तूची आपल्याला गरज आहे पण त्याचं ज्ञान नाही, याचा अर्थ असा त्याच्या बाबतीतलं आपल्याला अज्ञान आहे. का आहे अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. खूप काळ लुटलाय आणि अनेक काळात आपण पंच ज्ञानेंद्रियांचे विषयाच्या सहवासात असल्यामुळे ठसावले चित्ताच्या ठाई, चित्तात मुरून बसलेले आहेत. त्याच्याकरता त्यांना दूर करण्याकरता काही उपाय करावे लागतात, अज्ञान घालवावं लागतं. कोणी म्हणले वाह अहो आमची डिग्री तुम्हाला माहीत आहे का, काय डॉक्टरेट आहोत, डिलीट आहोत, आमचं अजून अज्ञान आहे. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आमचे वैकुंठवासी गुरुवारी शांताराम गुरुजी म्हणायचे, शाळा कॉलेजले ज्ञान हे भात भाकरी मिळवण्याचं ज्ञान आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. हे प्रसंग सांगतो आपल्याला. ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. आता पाकिस्तानची राजधानी आहे. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये गणितशास्त्राचे प्राध्यापक होते, अतिबुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातचा मळ होता. त्यांचं नाव आहे तीर्थराम हे नाव होतं. एके दिवशी कॉलेज सुटलं होतं आणि असा एक आध्यात्मिक समारंभ चालू होता. एक वक्ता बोलतोय आणि शेकडो माणसं निवांत वृत्तीने ऐकतायत. नेमकं काय चाललंय कुतूहल ऐकण्याकरता हात बांधून उभं राहिले. विषय खूप चांगला रंगात आलेला होता. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरा निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरतया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. पुढे हुशार थोर आहे, ओळखा राम राम स्मरादी, राम राम वासुदेवाचा अभंग हा. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे एका. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला से लेखागा. हा वर्ग आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून महाराज भल्या पहाटे उठून झोपलेल्या माणसाला उठवायचं आणि या माध्यमातून जाग करण्याचं काम यांच्याकडे आतापर्यंत झालं. ते रूपक महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. मी वासुदेव गातो तेव्हा विषय रंगात आलेला होता आणि तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते आणि मनावर परिणाम होत होता. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. एक कापऱ्याच्या जातीचं, दुसरं गोवरीच्या जातीचं आणि तिसरं शेणाच्या जातीचं. कापराच्या जातीचं कापुराची वाती लगेच भडकतं महाराज, त्याला काही वेळ लागत नाही. दुसरं गोवरीच्या जातीचं, गोवरी लवकर पेटत नाही, फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी हळू 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 पेटत राहतं. आणि तिसरं शेणाचं जात. शेणाच्या जातीला पेटवायला गेलं तर पेटत तर नाहीच नाही, पण पेटवणाऱ्याला विझवतं. अहो पांडुरंगाच्या दर्शनाला चला, वा पांडुरंग काय पंढरपुराचं आहे का, आपल्या गावात नाही का. ज्ञानोबारा तुकोबारांना कळालं नाही ते यांना कळालं. हे शेणाची जातीचे. तीर्थराम हे कापराच्या जातीचे होते महाराज.
तुका म्हणे कानी ऐकेली मात आणि तोच झाला घात जीवपणा. लक्षात आला अरे अरे हे किती खरे बरं. आतापर्यंत माझ्या मनात कधी विचार आला नाही, पण इतका सुंदर विचार मला चालता चालता ऐकायला मिळालाय. आता मी न पडे सायासी, नोकरीचा राजीनामा देऊन टाकला, संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावं लागते, जानवं तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं आणि दीक्षा घ्यावी लागते. पहिलं नाव होतं तीर्थराम, ते केलं उलटं रामतीर्थ. हिमालयामध्ये गेले, खूप कडक भगवंताची तपश्चर्या केली, प्रत्यक्षात परमात्मा प्रगट झाले. मी का बोललो एवढा उहापो का? शाळा कॉलेजमध्ये हे ज्ञान होईल असं सांगता येत नाही, त्याच्यात हा विषयच नाही, कारण ती अपराविद्या आहे. आणि हे ज्ञान प्राप्त होण्याकरता पराविद्या आहे. परायया तदक्षरम अधिगम्यते, पराविद्या तिला म्हणतात, जिच्यामुळे अक्षर परमात्मा प्राप्त होतो, तिचं नाव ही पराविद्या आहे. आणि ती पराविद्या वेदशास्त्र किंवा संतांच्याच माध्यमातून मिळत असते. आणि ती मिळण्याकरता लोकांची गरज आहे, पण ज्ञानात ज्ञान नाही. काही ज्ञान आहे पण चुकलेलं ज्ञान आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची सेच नाही, एक जाणवेच्या डोळे गर्वे शिगळिले. पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. औषध मनाने घेऊ नये आणि परमार्थ मनाने करू नये. औषध मनाने घेतलं तर कधीतरी घात होण्याची शक्यता आहे. तसं परमार्थ स्वतःच्या मनाने करू लागलो तर आपण कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. त्याच्याकरता पै संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी येण्याची सत्कर्मे, आशेषही अज्ञान विरले. त्याकरता संतांची संगती असावी, ज्यांचं जीवनाचं अवताराला येण्याचं प्रयोजनच हे आहे की लोकातला अज्ञान अंधार दूर करावा. मागे उद्धाराची वाट आहे, पण त्या वाटेवर खडे आलेत, काटे आले, ते दूर केली पाहिजे. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. आडराने भरले जग, आडराने भरले जग, आडराने भरले जग, आडराने भरले जग. उच्छेष्टाचा भाग शेष उरला तो सेवो, उच्छेष्टाचा भार शेष उरला तो देवो. उच्छेष्टाचा भाग शेष उरला तो सेवो, उच्छेष्टाचा भार शेष उरला तो देवो. झाडू संतांचे मार्ग, 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 झाडू झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. आडराने भरले जग, आडराने भरले उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवो, झाडू संतांची मार्ग, संतांनी त्याच्यावर विषय लोभी म्हणे साधने ही बुडवली. परिणाम त्याच्याकरता त्याच्यावर आलेले अडथळे दूर करण्याकरता जगद्गुरु तुकोबारा आम्ही म्हणतात त्याच्याकरताच जन्माला आलो आहे. आणि याच्यातलं एक महत्त्वाचं कार्य, एक साधक भगवान परमात्म्याच्या कृपेकरता अनुभवाकरता प्रयत्न करत होता. पण प्रयत्न करत असताना त्याच्यातले धोके त्याला माहीत नव्हते. आहेत अनेक साधन आहेत, पण सोपं साधन कोणतं आहे, निर्धोक साधन कोणतं आहे हे त्याला कळावं. एवढ्याकरता एका
ब्रह्मज्ञानाची साधना करणाऱ्या साधकाला तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात महत्वाचं चिंतन मांडतात. आठवे देव तो आठवे वारकरी संगीत गायनाची एक कला आहे. आठवे देव तो करावा उपाव. महाराज त्या साधकाला सांगतात, स्वातंत्र्य देतात. स्वातंत्र्य हो, भक्तीच्या क्षेत्रामध्ये किंवा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये स्वातंत्र्य का देतात याचं कारण उपायाचे नाही वाणीत, उणीव नाही, अनेक उपाय आहेत महाराज. जितकं साध्य महत्वाचं तितकी साधन अनेक. सिद्धांत आहे. आपल्या कोराड्याला येण्याकरता 4 चाकी गाडीने यावं लागतं. पण मुंबईला जायचं म्हटलं तर 4 चाकी गाडीनं जा, रेल्वेनं जा, बोटीनं जा, विमानानं जा. महाराष्ट्राची राजधानी आहे. जितकं साध्य मोठं तितकी साधन अनेक. तसं भगवान परमात्म्याच्या अनुभवाकरता अनेक साधन आहेत. स्वातंत्र्य तुकोबारा देतात. फक्त एक पथ्य पाळा, ज्याच्यामुळे परमात्म्याची आठवण होईल असं साधन करा. मग ते कशाने हो? अनेक कारण आहेत भगवंताची आठवण होण्याकरता. पहिलं एक महत्त्वाचं कारण आहे की संसारामध्ये माणूस दुःख प्राप्त झाल्यानंतर भगवंताची त्याला पहिल्यांदा आठवण होते. भारतीय युद्ध भगवंताच्या कृपेने पार पडलं. धर्मराजाला हस्तिनापूरच्या तख्तवर राज्याभिषेक झाला आणि भगवान द्वारकेला निघणार. कुंती मातेकडे गेले. आत्याचं नातं होतं. आत्या, चाललोय मी द्वारकेला, काय पाहिजे ते मला मागा, मी द्यायला तयार आहे. तेव्हा कुंती माता आश्चर्यकारक मागते. विपदा संतुनच शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु हो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. भगवंता, माझ्यावर नेहमी संकट पाठव, संकटामध्ये तुझी आठवण राहील. दुःख में सब कोई सुमिरन करे, सुख में करे ना कोय, बलहारी ज्या दुःख की पल पल नाम रटा है. दुःखात भगवान परमात्म्याची आठवण येते. कुंती माता मागतात, मला दुःख द्या बरोबर, नेहमी करता दुःख हवं आहे. शास्त्रामध्ये आठवण होण्याकरता
2-3 उपाय सांगितले आहेत. सादृश्य, संबंध, चिंतन याच्यामुळे आठवण होते. सारखेपणा असला की मग आठवण होते. कल्पना करा, एखादा शेतकरी आहे, त्याच्याकडे एकच बैल आहे, पेरणीचे दिवस जवळ आले आहेत, बैल घ्यायचा आहे, बैलाच्या बाजारामध्ये जातो आणि गेल्यानंतर एक बैल असा त्याला पाहायला मिळतो की त्याच्या घरचा बैल आणि बाजारातलं बैल यांचा रंग सारखाच, उंची सारखीच, जाडी सारखीच, शिंग सारखीच असतो बाजारात आणि आठवण येते घरच्याची. का? सारखेपणा आहे. सारखेपणामध्ये एक आठवण येते. आता दुःखाच्या बाबतीमध्ये भगवंताची आठवण येणं स्वाभाविक आहे, पण सारखेपणा परमात्म्याच्या बाबतीमध्ये कोणाचा आहे? भक्तश्रेष्ठ अर्जुनांची कबुली आहे, नत्वत् समोस्ते भेदिक कुतोन्यो लोकत्रये प्रतिमत प्रभाव. हे भगवान, तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही, फक्त एकच आहे. एक हरे आत्मा जेव सेव समान जरी परमात्म्यासारखं दुसरं कोणीच नाही, तरी परंतु एक उपाय आहे. 10व्या अध्यायामध्ये भक्त अर्जुन म्हणतात, देवा केशुच भावेशु चिंत्योसी भगवन्मया. कुठं कुठं तुमचं चिंतन करू? तेव्हा भगवान परमात्माने 75 विभूती सांगितल्या. आदित्यानामहं विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान्. 75 विभूती सांगितल्या. अर्जुना, हे पाहिल्यानंतर माझी आठवण कर. याच्या रूपातून माझं विशेष अशा प्रकारचं त्याच्यात अस्तित्व आहे. अश्वत्थ सर्व वृक्षानाम, सगळ्या झाडामध्ये पिंपळ हे माझी विभूती आहे. नराणांच्या नरेंद्रोहम, माणसामध्ये राजा माझी विभूती आहे. असे अनेक उपाय सांगितले. थोडासा एक बदल असा आहे की सारखेपणातून भगवंताची आठवण होण्याकरता एक मोठ्या महात्म्याचं एक चरित्र आणि प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांची सद्गुरू रामकृष्ण परमहंस हे काली मातेचे उपासक होते. बालपणापासून काली मातेची पूजा करायची आणि काली मातेचा त्यांना साक्षात्कार झाला होता. पण त्या साक्षात्काराचा परिणाम काली मातेची आठवण व्हायची. साक्षात्काराचा प्रकार थोडा वेगळा आहे. रामकृष्ण परमहंस बराच काळ काली मातेची पूजा करत होते, पण कालांतराने मनामध्ये असं आलं, इतके दिवस आपण देवीची पूजा करतो, अजून आपण देवीचं दर्शन घेऊ शकलो नाही, देवीनं आपल्याला दर्शन दिलं नाही. एके दिवशी मनामध्ये हट्ट निर्माण झाला. भक्तीच्या क्षेत्रामध्ये 3 गोष्टी हव्यात: विधी, विश्वास आणि आग्रह. विधी पाहिजे, विश्वास पाहिजे आणि आग्रह पाहिजे. आपल्या एका अभंगामध्ये 3 जणांचा आग्रह पाहायला मिळतो. घातली लोळ निगा आग्रह आहे, अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे आग्रह आहे, बैसोनी खोळी शुक्र आहे गरबी आंधळा आग्रह आहे. आग्रह लागतो. रामकृष्ण परमहंसाच्या मनामध्ये आग्रह निर्माण झाला. इतका काळ मी देवीची पूजा करतो, आपण देवीनं मला दर्शन दिलं नाही, आज मला मात्र देवीनं दर्शन दिलंच पाहिजे. रामकृष्ण परमहंसाने तरवार हस्तगत केली, मंदिरात गेले, भगवतीच्या चरणावर डोकं ठेवलं आणि हात जोडून विनंती केली, आई आज तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे, म्हणजे दिलंच पाहिजे. नाही दिलं, आई या तरवारीनं मी स्वतःचा शिरच्छेद करून घेईन. काली माता घाबरली महाराज आणि मूर्तीमध्ये प्रगट झाली. रामकृष्ण परमहंसांना दर्शन झालं. आग्रह. कृपया आपल्यापैकी असा कोणी प्रकार करू नका, कारण बँकेत चेक वटतो कोणाचा? ज्याचं बॅलन्स आहे. आपलं काम आहे बॅलन्स जमा करायचं आणि सांभाळायचं, येईल कधीतरी वेळ. असे रामकृष्ण परमहंस
आणि घराच्या बाहेर पडावेत, दिवस पावसाळ्याचे असावेत आणि आकाशामध्ये काळे कुट्ट ढग यावेत. ते ढग पाहिल्याबरोबर तिथंच समाधी. का? माझी काली माता अशाच रंगाची आहे. सादृश्य, सादृश्यातून भगवंताचं चिंतन होऊ शकतं. अर्थात विभूती योगाचं आपण जर चिंतन केलं तर त्याच्यातून पावलोपावली भगवंताची आठवण होईल. संबंध, दुसरं कारण आहे, संबंधातून चिंतन होत असतं. नवीन लग्न झालेला एक तरुण आपल्या 2-3 मित्रमंडळीमध्ये बसलेला होता. गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. सगळे काही गोष्टी सांगून हसत होते. पण याच्या कपाळावरच्या गुड्या मात्र साफ होत नव्हत्या. मित्राने विचारलं, का रे आज काय तुझं दुखत नाही का? एवढा आम्ही हास्य विनोद करतो, गप्पा गोष्टी करतो, तुझ्या मनावर काही प्रतिक्रिया नाही का बरं? तुझं दुखत नाही का? काही दुखतंय का तुझं? सांगितलं माझं दुखत नाही, पण घरचं दुखतंय, घरच्याचं दुखतंय. घरच्याचं म्हणजे चौकटीचं, पोळपाटाचं, बेलण्याचं. घरच्याचं म्हणजे घरवालीचं दुखतंय. तिचं अर्ध डोकं दुखत असलं तर याचं सगळं दुखतं. का? संबंध आहे. मम म्हटलंय. मम म्हटल्याचा परिणाम एकमेकाचा संबंध जोडतो महाराज. तसं परमात्म्याचा संबंध जोडला पाहिजे. नवीन जोडण्याची गरज नाही, अगोदरच आहे, पण आपण विसरलोय. भगवान आपला संबंध काय आहे ते सांगतात. मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनष्यष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. सगळे ब्रह्मांडातले जीव भगवान म्हणतात माझे अंश आहेत. परमात्मा आपल्याला माझं म्हणतात, पण आपण देवाला माझं म्हणत नाही. ते सगळ्यात मोठी चूक आहे महाराज. जे माझं नाही त्याला माझं म्हणतो आणि परमात्म्याला माझं म्हणत नाही. एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, देवाबरोबर कोणताही संबंध जोडा, सगळे संबंध भगवान परमात्मा निभवतात. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. भगवान म्हणतात मी जगाचा पिता आहे, जगाची माता आहे. विचार करा बरं, जो पिता असतो तो माता असतो का? माता असते ती पिता असतो का? पण परमात्म्याची शक्ती अशी आहे की सगळे अशा प्रकारचे संबंध भगवान परमात्मा निभवतात. संसारातल्या संबंधाला मर्यादा आहे, परमार्थातल्या संबंधाला मर्यादा नाही महाराज. विठ्ठल बाप मायाची सुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाल नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाल नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल बापा माय चुलता विठ्ठल बापा माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विना चाल नाही गोता विठ्ठल विना चाल नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे तुका म्हणे आता नाही दुसरे तुका म्हणे आता नाही दुसरे तुका म्हणे आता दुसरे. संसारातली नाती भगवान परमात्म्याबरोबर जोडल्यानंतर सगळी नाती भगवान परमात्मा स्वीकारतात. नंद यशोदाने भगवान परमात्म्याला आपल्या मुलाचं नातं जोडलं. वसुदेव देवकीने मुलाचं नातं जोडलं. 16,108 जणींनी पतीचं नातं जोडलं. गोपाळाने मित्रत्वाचं नातं जोडलं. संसारातली नाती जोडली तरी पण ती मर्यादित असतात. परमार्थातलं नातं भगवान परमात्मा निभवतात महाराज. संसारातली नाती मर्यादित असतात. वैकुंठवाशी परमपूज्य गुरुदेव दुंडा महाराज सांगायचे, एका गावामध्ये एक भोळा माणूस होता. आई गेली, मोठमोठ्याने रडायला लागला. काय करू?
आई गेली, माझं प्रेम गेलं, माझं प्रेम गेलं. गल्लीतल्या वृद्ध महिला जमा झाल्या. अरे का रडतो रे, आम्ही आईच आहेत ना तुझ्या. भोळा होता. त्याच्या लक्षात आलं, एक गेली ना अनेक मिळाल्या. समाधान झालं. कालांतराने त्याची बहीण वैकुंठवासी झाली. रडायला लागला. बहीण गेली. गावातल्या तरुण मुली आल्या. का रडतो रे, अरे भाऊबीजीच्या दिवशी आम्ही तुला ओवाळू, आम्ही बहीण नाही का. समाधान झालं महाराज. कालांतराने त्याची पत्नी गेली. लक्षात आलं असेल की आपल्याला, आता जागा भरून काढेल का दुसरं कोणी. मर्यादा आहे, मर्यादा. पण भगवान परमात्मा अर्जुना करता सुद्धा सुभद्रेचं रूप धारण केलं. अजून याच्यापेक्षा किती कडेलोट असावं महाराज. असे सगळी नाती भगवान परमात्म्याची आहेत. आपल्या अंतःकरणातून वैकुंठवाशी परमश्रद्धे प्रातस्मने रामसुखदाजी म्हणायचे, भक्ती करणाऱ्या भगवत भक्ताने देवाबरोबर कुठलं तरी नातं जोडावं. सकळ हे गोत माझे पंढरीचे दान, सकळ हे गोत माझे पंढरीचे दान, सकळ हे गोत माझे पंढरीचे जात, सकळ हे गोत माझे पंढरीचे जात. वापर खुमा देवी वरो विठ्ठलाची आन, वापर खुमा देवी वरो विठ्ठलाची आन. असे ना धनी आपुले माहेरी, असे न धनी वारी, आपुले माहेरी. वापर कुमादेवी वरो विठ्ठलाची आन, वापर कुमादेवी वरो विठ्ठलाची आन. असे धनी आपुले माहेरी, असे धनी आपुले माहेरी. नाही गोत माझे पंढरीचे दान, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आन, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आन. नाही गोत पंढरीचे दान, कुमादेवी वरो विठ्ठलाची आन, वापर कुमादेवी वरो विठ्ठलाची ज्ञानोबा म्हणतात, माझा सगळा संबंध भगवान पांडुरंगाबरोबर आहे. कोणता आहे जोडा. तेव्हा मैं हो श्री भगवान का, मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, त्याची ममता अभिमान. भगवंताबरोबर नातं जोडलं मग त्याची आठवण होत राहते. सादृश्य, संबंध आणि तिसरा प्रकार आहे चिंतन. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आग्रहाने राहणं, त्याचा परिणाम भगवान परमात्म्याची आठवण होते. आणखी एक उपाय आहे. आपली दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. जगामध्ये जगाच्या रूपाने परमात्माच नटलेला आहे अशा प्रकारची आपली वृत्ती बनली पाहिजे. आणि ती वृत्ती विचारानं बनली पाहिजे. कारण श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त झालेल्या संतांचा अनुभव हाच आहे. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवदया बळी देवदया बळी
एके एकटाचे आसोनी एकला, विश्वे विश्वाकार होनिया ठेला, जया परी हा हो तैसाची गमला, नंदनंदनाचो जांबुला गे माय. गवळणी आपसामध्ये बोलू लागल्या. काय सांगावं, जगाच्या रूपाने हाच बनलेला आहे. निळोबऱ्यांच्या गवळणी खूप मोठ्या गोड आहेत महाराज. संपूर्ण अध्यात्माचा रस महाराजांच्या गवळणीमध्ये ओतलेला आहे. काही ठिकाणी गवळणी ऐकायला मिळतात, टाकला सडा, घेतला घडान, मारला खडान, फुटला घडान, कुठं चालल्या काय. साधूंच्या हृदयाला भेदून अक्षर बाहेर पडलेली तीच काम करत असतात. हो, बंदुकीतली गोळी एखादा आपल्या अंगावर हिंस्र पशु होऊ लागला तर ती गोळी हातात घेऊन फेकल्याने मरत नाही, ती बंदुकीतून जावी लागते तर तिच्यात शक्ती येते. तसं शब्द संतांच्या हृदयाच्या अनुभवातून बाहेर पडलेले असावे लागतात आणि मग ते काम करतात. मी का बोलतो, एक एकटाची सोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, सगळ्या जगाच्या रूपाने तोच बनलेला आहे अशी धारणा आपल्या वृत्तीमध्ये पक्की असली पाहिजे. यानेही देखील भगवंताची आठवण विसरतच नाही. बहुतेकांच्या श्लोक पाठात आहे मराठी भाषेतला, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. छोटा प्रसंग सांगतो, वेळ झालेलीच आहे तशी. एकदा शीख पंथांचे गुरु नानक सिंहद्वीपावर गेले होते. वाणी पिकलेली होती. अनेक लोकांना अनुभवाच्या माध्यमातून जीवनाच्या कल्याणाच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगत होते. सिद्धांत असा आहे, ज्याची वाणी पिकलेली असते त्याच्या वाणीला समाज चिटकून राहतो. आमचे वडील सांगायचे, वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आणि यांची वाणी पिकलेली होती. नगर जिल्ह्यात सरलबेट नावाचं ठिकाण आहे. तिथं स्वामी महाराजांचं काल्याचं कीर्तन. आणि त्या काळात मृदंगवादक जवळजवळ नव्हते. आता वारकरी संप्रदायाला फार चांगले योग आलेत महाराज. मृदंगवादकाची खांदेपालट होती, गायकाची चालू आहे. केशव महाराज कीर्तनकाराची का होऊ नये हो, व्हायला पाहिजे, पण अजून पद्धत नाही पडलेली. तेव्हा पकवाज वाजवणारा कोणी नव्हता. कुठं तरी दुखतंय खुब्यात असे वाजवणारे असायचे. स्वामी महाराजांनी गळ्यात मृदंग घेतला, कीर्तनही करायचं मृदंगही वाजवायचा. काल्याचं अभंग होता, कोणी एकी भुलली नारी. कीर्तन चाललं 8 तास. टाळकऱ्यांना कळालं नाही, श्रोत्यांना कळालं नाही. का? वाणी पिकलेली होती. आम्ही 4-2 मिनिटं जर लांबवलं, काय बोन चराट लांबवले म्हणतात. तसं गुरु नानकाची वाणी पिकलेली होती. समाजाची लोंडेच्या लोंडे मागे लागलेली होती. सिंहद्वीपाचा राजा, त्याचं नाव होतं शिवनाथ. विचार करू लागला, या साधूच्या मागे एवढा समाज लागलाय, हा साधू खरा साधू आहे का बोंधू साधू आहे? कारण अस्सल गोष्टीची नक्कल होत असते, त्याच्यामुळे खरं आहे का खोटं आहे बघितलं पाहिजे. एके दिवशी रात्री 1 वाजता एक वेश्या गुरु नानकाकडे शृंगार करून फसवण्याकरता पाठवली. आता शृंगार शब्द पुढच्या पिढीला कळतो का नाही कोणास ठाऊक. पहिल्या क्रमांकाचा मुलगा, इकडं बघा, पहिल्या क्रमांकाची. शृंगार म्हणजे काय हो? हां, बहुतेक नाही कळत. मेकअप कळत, शृंगार कळत नाही, मेकअप कळत. कारण मेकअप मराठी, शृंगार इंग्रजी. महाराज त्यांचा दोष नाही, आपला दोष आहे. आपला प्रतिष्ठितपणा मिरवण्याकरता आपण मराठी बोलत असताना इंग्रजी शब्द मिसळून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे. आणि कालांतराने मराठी भाषिकांनाच मराठी कळाल का नाही कोणास ठाऊक. रामचुकदाजी म्हणायचे, देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध जर बदलले नाही तर संस्कृती जगेल, नाही तर संस्कृती जगणार नाही.
मुद्दा शृंगार म्हणजे नटणे. आता लक्षात ठेवा, शृंगार म्हणजे नटणे. एक वेश्या शृंगार करून फसवण्याकरता पाठवली. रात्रीचे 1 वाजले होते. हाक मारली गुरु नानकांना. गुरु नानक जागे झाले. जागे झाल्याबरोबर हात जोडून नमस्कार केला. हे भगवान, इतक्या उशिरा येण्याचं का कष्ट घेतलं? थंड झाली, परत गेली. दुसरी वेश्या पाठवली, तिला तेच उत्तर. शिवनाथ राजा विचार करतोय काय भानगड आहे. दुसऱ्या दिवशी शिवनाथ राजा मुद्दाम गुरु नानकांच्याकडे आला. महाराज, माझा एक प्रश्न आहे. काय? तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? गुरु नानक म्हटले, राजा, मी सौंदर्याचा पुजारी आहे, पण मला एवढंच कळतंय, जिथं जिथं सौंदर्य आहे ते फक्त देवाचंच आहे, दुसरं कोणाचंच नाही. नाही हे भावना नर नारी, नाही भावना नर नारी, नाही भावना नर नारी. होते देव म्हणून भेटतो या जना, होते देव म्हणून भेटतो या जना. होते देव म्हणून भेटतो या जना, देव म्हणून भेटतो या जना. नाही हे भावना नर नारी, नाही भावना नर नारी, नाही भावना नर नारी. अशी आपल्या मनाची धारणा पक्की जर झाली तर भगवंताची आठवण होते. तुकोबाराय स्वातंत्र्य देतात आपल्याला. तुम्हाला ज्याच्यामुळे परमात्म्याची आठवण होईल असा उपाय करा. कारण परमार्थातलं शेवटचं टोक म्हणजे भगवंताला न विसरणं, सतत आठवण असणं. आपण प्रात्यक्षिक बघा. भगवद्गीतेचा 18वा अध्यायापर्यंत भगवंताने तत्वज्ञान सांगितलं आणि शेवटी अर्जुनांची परीक्षा एका श्लोकातून घेतली. प्रेम आणि ज्ञान परीक्षेशिवाय कळत नाही महाराज. आपतकाल परखी चारी, धीरज धर्म मित्र अरुणारी. परीक्षा घेतली पाहिजे. ऐकतो पण अलीकडे सरकारनं असा कायदा काढलाय 8वी पर्यंत मुलाला नापासच करायचं नाही. किती आयंदी बनवत आहे. काय पुढे होईल आपल्या देशाचं, कशी बुद्धिमत्ता राहील. परीक्षा झाली पाहिजे महाराज. आणि ते परीक्षा घेण्याकरता जेव्हा आणि प्रत्यक्षात भगवान परमात्मा आले. आपण याच्याकरता सांगत होतो, परमात्म्याची आठवण होण्याकरता, त्या परीक्षा घेण्याकरता भगवंताने अर्जुनापुढे एकच प्रश्न टाकला. कच्चिद एतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा, कच्चिद ज्ञान संमोहक प्रनष्ट असते धनंजय. अर्जुना, हे ऐकले तू, काही फायदा झाला का तुला? तेव्हा अर्जुनांचं उत्तर आहे, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तो प्रसादात मयाच्युत. भगवंता, तुमच्या प्रसादाने माझा मोह गेला आणि तुमची आठवण माझ्या अंतःकरणात कायमची राहिली आहे. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत साधनेतलं चिंतन तुकोबाराय सांगतात, रहस्य सांगतात. ज्याच्यामुळे परमात्म्याची आठवण होईल तो उपाय आपण करा. एर तेजी वाव खटपट. परमार्थामध्ये आपण जर बाकीचे गोष्टी करत असाल इथे खटपट आहे. खटपट कशाला म्हणतात? ज्याच्यात काहीच पदरात पडत नाही त्याला म्हणतात खटपट. श्रमस्तस्य श्रमफला. एक जत्राचं गाव होतं. जत्रा, यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. ज्याच्यात सगळंच असतं त्याचं नाव आहे जत्रा. आणि एकाने असं थिएटर बनवलं होतं. पुढे बोर्ड लिहिलो आता, सुवर्ण संधीचा जरूर फायदा घ्या. हेल्या भुसा खा रहा है. काय होतं वाक्य? हेल्या भुसा खा रहा है. जत्रेला आलेल्या लोकांना वाटायचं काहीतरी वेगळं दिसतंय. प्रत्येकी 5 रुपये तिकीट. आश्चर्य वाटायचं. हेल्या भुसा खा रहा है आणि 5 रुपयाचं तिकीट पाहण्याकरता अनेकाने तिकीट फाडायचं आणि मध्ये जायचं. एक हालगट उभं केलं होतं, त्याला भुसकट टाकलं होतं, ते खात होतं. हेल्या भुसा खा रहा है. सांगण्याचा मुद्दाचा खटपट हे नुसते. एवढा मोठा श्रम करून सुद्धा आपल्या पदरात जर काही पडत नसेल, झाडोन्या हात जाती पात्र होती दंडासे. वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब सांगायचे, सिकंदर बादशाह आपल्या देशामध्ये आला, संपूर्ण हिंदुस्थान लुटला त्याने. आजारी पडला.
वैद्याने सांगितलं आता आमचा उपाय नाही, औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी, आमचा काही उपाय नाही. तेव्हा सिकंदर बादशाहने आपल्या प्रधानाला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, बाबा कालांतरात मी जाणार आहे, पण माझी एक इच्छा आहे. मला स्मशानभूमीमध्ये माझा देह नेत असताना माझे दोन्ही हात असे उतानी ठेवा. एका बाजूला मी मिळवलेलं सैन्य आणि एका बाजूला मी मिळवलेली संपत्ती, अशातून जात असताना मला उचलत असताना मला खांदेकरी फक्त वैद्यच पाहिजेत, निष्णात वैद्य, त्यांनी मला खांदे द्यायचे. आणि अशा पद्धतीने मला स्मशानभूमीमध्ये माझ्या देहाला घेऊन जा. का हो? मुख्य माणसाने प्रधानजीने विचारलं, असं कशा करता, नवीन पद्धत कशा करता? त्याचं कारण म्हणाले, मला जगाला संदेश द्यायचा आहे. एवढं द्रव्य मिळवलं आहे पण माझा हात मोकळा आहे, मी तसाच चालू एकटा. एवढं सैन्य मिळवलं आहे पण हे माझ्या काहीच कामाचं नाही, माझा हात मोकळा आहे. आणि मरण वाचवण्याकरता वैद्य वाचवतात म्हणतात पण त्यानेच खांदा दिलाय. मला जगाला हा निरूप सांगायचा आहे. त्याच्याकरता याला खटपट म्हणतात, खटपट. इरते जीवाव खटपट. याच्याकरता आपण जे सांगितलंय त्याला महत्त्वपूर्ण देण्याकरता, जसं लिखाण लिहिल्यानंतर एखाद्या वाक्याच्या खाली अधोरेख रेख करतात, लाल रंगाची रेख ओढतात, महत्त्व असतं त्याला. तसं आपण सांगितलेल्या चिंतनाला अधोरेखित करण्याकरता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात अधोरेखित करतात. होई बाजा 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 वाऊगा बागा किनसीला वाऊगा बागा किनसीला होई बाजा होई बाजा होई बाजा होई बाजा होई बाजा होगा सीन सीन होगा सीन सीन होई बाजा होई बाजा होई बाजा होई बाजा विठोबा रखुमाई.
मला असं वाटलं बरं झालं मी बसून कीर्तन करतोय. उभं राहिलो असतो तर एवढ्या हाराच्या वजने खालीच बसलो असतो. तुम्हा सर्वांचा अत्यंतिक प्रेम आहे. हा सत्कार माझा नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज परंपरेचा सत्कार. आम्ही कोण आहे? आम्ही तो संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. असे चरणीचा रजरेन संता पायीशी वाहन. अर्थात आपणा सर्वांचं अभिनंदन. आपण चिंतन मांडत असताना दुसऱ्या चरणावर आलो. महाराज म्हणतात होय बा जागा, होय बा जागा. अरे जागा हो बाबा, जागा हो. शास्त्रामध्ये दोष जर पाहू लागलो तर एखादा वक्ता एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला लागला की समजायचं भांडवल संपलंय. पुन्हा पुन्हा बोलणं याचं नाव पुनरुक्ती दोष आहे. आम्ही आळंदीला 4 वर्ष तत्त्वज्ञानाचा अभ्यास करलेले हे विद्यार्थी असतात. त्यांचे प्रात्यक्षिक कीर्तनाची परीक्षा घेतो. 40 मिनिटात सगळं कीर्तन करता आलं पाहिजे. भाषाशुद्धी, धैर्य, अखंडता, लयबद्धता, विवेचन, पाठांतर, संगीत हे सगळे मुद्दे असतात आणि बरोबर त्याला मार्क देतो. 5-6 अभंग दिलेले असतात आणि प्रत्येक अभंगाचं पहिलं चरण लिहून पाकिटमध्ये घातलेलं असतं. परीक्षा देण्याकरता आलेला विद्यार्थी त्याला अभंग कोणता कळत नाही कारण पाकिटात येते. त्याला सांगायचं कोणतंही उचल. मग ते उचलल्यानंतर तो हातात देतो. हा बोला अभंग तुमच्या वाट्याला आलाय. 8वे देव तो करावा उपाव. ती गादीच विचित्र महाराज. एरवी किती जरी मोठा वाघ असला त्या गादीवर उभा राहिला की शेळीच बनतो. घाबरून जातो आणि मग चाल कशी तरी म्हणतो आणि सुरू करतो. परीक्षेला मिळालेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग फार महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. फटाफट मार्क कमी करतो मी, त्याची तयारी नाही अजून. पुनरुक्ती दोष आहे. पण काही वेळेला पुनरुक्ती निश्चयार्थी पुनरुक्ती असते. आदरार्थी पुनरुक्ती, निश्चयार्थी पुनरुक्ती, आग्रहार्थी पुनरुक्ती. पुनरुक्तीचे प्रकार आहे. एखादा घर माणूस आहे आणि घराला कुलूप लावून गावाला निघाला. इतक्यात त्याचा आवडीचा पाहुणा आला. पुढे दिसल्याबरोबर या 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 एकदा या म्हण ना, इतकं कशाला या या म्हणतो. आदर आहे. बाजारामध्ये सौदे निघतात आणि शेवटचा जो काही भाव अधिक सांगतो मग तो पुकारणारा म्हणतो दिला दिला दिला. निश्चयार्थी, आदरार्थी, निश्चयार्थी. तेव्हा हा इथे सुद्धा निश्चयार्थी द्विरुक्ती. होय बा जागा, होय बा जागा. बा अत्यंत प्रेमाचा शब्द आहे. हा हृदयातला शब्द आहे. बुद्धीतले शब्द वेगळे आणि हृदयातले शब्द वेगळे. बुद्धीतले शब्द ज्ञानाने माखलेले असतात आणि हृदयातले शब्द प्रेमाने माखलेले असतात. एका जनार्दनी प्रेम अति गोड. अशा गोड वृत्तीतून सांगतात बाबा जागा हो, जागा हो. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये माणसाने सतत जागं असलं पाहिजे. मी तर आपल्याला विनंतीपूर्वक सांगेन, माझं सगळं कीर्तन विसरलं तरी चालेल पण एक वाक्य विसरू नका. सतत सावधानता हीच खरी साधना. नेहमी सावध राहिलं पाहिजे. विवेक भ्रष्टानां भवते विनिपातो शतमुखः. पर्वताच्या माथ्यावरचा दगड एकदा का घसरला की दरीपर्यंत थांबत नाही. भागवत आपण ऐकलं असेल. भागवतामध्ये अजामेळ्याचं आख्यान आपण ऐकलंय. मुळातलं नाव होतं अजमेळ. अज म्हणजे परमात्मा, परमात्म्यात मिळली. आणि एका स्त्रीकडे त्याने प्रेमाने पाहिलं, परिणाम अजामेळ झाला. अवघड आहे. थोडं जरी घसरलं पण प्रत्येक क्षणाक्षणाला सावध राहिलं पाहिजे. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. सतत सावधान असलं पाहिजे. कारण इंद्रिय कधी धोका देतील काही सांगता येत नाही. इंद्रियांचा वापर हे शस्त्राच्या वापरापेक्षा सुद्धा अवघड आहे. शस्त्राचा वापर करत असताना जसं जपून करावं लागतं तसं इंद्रियांचा वापर करत असताना सुद्धा फार जपून करावं लागत असतं. कधी धोका देतील काही सांगता येत नाही. पण सतत अशा प्रकारचे प्रत्येक क्षणाला सावधान पाहिजे आपण. छोटा प्रसंग सांगतो. काशीला
एक ब्रह्मज्ञानी पुरुष आश्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ब्रह्मविद्या शिकवत होते. गावातली माणसं त्यांच्या दर्शनाला यायची. वृत्ती सात्विक होती. अनेक दर्शना, कारण साधूनाम दर्शने पुण्यम, पुण्य प्राप्त करून घेण्याकरता संतांच्या दर्शनाला यावं म्हणून ते यायचे, दर्शन घ्यायचे. गावातल्या अनेकामध्ये एक वृद्ध आजीबाई काठी टेकत टेकत यायच्या आश्रमात. महाराजाचं दर्शन घ्यायचं आणि एक वाक्य म्हणायचं, महाराज सावध बर का. महाराजांना वाईट वाटायचं. उलटा चोर कोतवाल कुदाटे, हिंदीमध्ये म्हणे. चोरालाच कोतवाला म्हणायचं, ए चोरा, असं म्हटल्यासारखं. सगळ्या जगाला मी सावध करतो आणि म्हातारीच मला सावध म्हणते. आजीबाई दिसल्या की त्या महाराजांनी लपायचं कुठंतरी, पण आजीबाईनं भेट घेतल्याशिवाय आणि शेवटचं वाक्य उच्चारल्याशिवाय घरी जायचंच नाही. बघता बघता महाराजांना एक प्रकारचा आजार झाला. आजीबाईचा रोजचा नित्यनेम, महाराज सावध बर का, रोजचा नित्यनेम. पण महाराज आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर शिष्यगणाने विचार केला, एका शिष्याने विचार केला, आयुष्यभर महाराजांची कोणती सेवा आपल्याला प्राप्त करून घेता आली नाही, कमीत कमी आता तरी काहीतरी सेवा करू. बाजारामध्ये गेला नाही, चांगला मखमली जोडा विकत घेतला महाराजांच्याकरता. घेऊन आला, पुढे ठेवला. महाराज आयुष्यात काही घडलं नाही, एवढी माझ्याकडे सेवा तुम्ही घ्या. महाराजांनी सांगितलं, अरे कशाला आणला आता, जोडा घालण्याकरता मी काय पुन्हा देहात राहणार आहे का, कशाला आणलास. एक वाक्य सांगतो, बरेच शिष्य गुरुला बिघडवतात, म्हणून गुरुनं सुद्धा शिष्यापासून सावध राहिलं पाहिजे. आग्रह झाला, महाराज आज आमच्याकरता तुम्ही राहणार आहात असं काय बोलता, घ्या. अति आग्रह झाल्यामुळे सांगितलं, ठेव कोणाड्यात. जोडा कोणाड्यात ठेवला आणि बघता बघता त्यांच्या अंतकालाची वेळ आली. अंते मतिही सा गती. शेवटच्या काळामध्ये जी बुद्धी होती ती गती पुढे होत असते, हा सिद्धांत आहे. महाराजांचं लक्ष सरळ त्या जोड्याकडे गेलं आणि मनामध्ये आलं, संपूर्ण आयुष्य गेलं पण असा जोडा घालायला मिळाला नाही. तोच प्राणोत्क्रमण झाले. पुढचा जन्म मिळाला चर्मकाराचा. विचार करू लागले, तशी तयारी भरपूर झाली होती, पण विचार करू लागले, मी विदेहमुक्त होणार. मुक्ताच्या दोन अवस्था, जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. शरीर असताना सुद्धा मागचं प्रारब्ध आहे तो पण शरीर राहणं, पण सगळ्यातून बाजूला असणं, याचं नाव आहे जीवनमुक्त. आणि आयुष्य संपल्यानंतर अंतःकरणाचा स्फोट होणं आणि परमात्म्याशी ऐक्य होणं, याचं नाव आहे विदेहमुक्त. मनामध्ये विचार आला, मी विदेहमुक्त होणार होतो पण पुन्हा शरीरात अडकलो. एक काम करू, आईचं दूधच प्यायचं नाही. बघता बघता देह पडेल आणि पुन्हा विदेहमुक्त होऊ, या विचाराने 3 दिवस झाले एकही थेंब प्याले नाहीत. योगायोगाने गावातल्या आजीबाईला कळालं, कोणाचा अधिकार कसा असेल काही सांगता येत नाही महाराज. शरीरावरून, संपत्तीवरून, ज्ञानावरून, कलेवरून, शरीरावरून कोणाचा अधिकार काय असेल काही सांगता येत नाही. आजीचा अधिकार फार मोठा होता. आजीबाईला कळाल्याबरोबर काठी टिकत टिकत आल्या. बाळाला पाहिल्याबरोबर लक्षात आलं महाराजच इथे. आजीबाईने सांगितलं, महाराज मागच्या जन्मात मी किती वेळा तुम्हाला सांगत होते सावध म्हणून, पण तुम्हाला माझ्या शब्दाची किंमत वाटली नाही आणि एक क्षण गैरसावध झालात, हा जन्म मिळाला. आता दुधाचा त्याग करताय आणि देह जर पडला तर आत्महत्येचं पाप लागल. कशाला अजून खाली जाता, प्या दूध, जाईल जन्म. महाराजांनी विचार केला, हे अगदी खरं आहे. मागच्या जन्मात ऐकलं नाही, एक क्षण गैरसावध झालो, त्याचा परिणाम हा झाला. आणि आता नाही ऐकलं तर पुन्हा काय होईल कुणास ठाऊक. लागलीच आईच्या स्तनाला चिटकून दूध पिऊ लागले. त्यांचं नाव रोहिदास महाराज. कोणाचं चरित्र महाराज. एक क्षण जर गैरसावध झाला तर माणूस खाली येतो. याकरता महाराजांचा आग्रह, होई बा जागा, होई बा जागा, सतत सावध राहा. कोणत्याही क्षणामध्ये झोपेत सुद्धा सावध राहण्याची अशा प्रकारची गरज आहे. असं सावध राहावं. वावगा का गा शिनसील. ऐकणारा साधक म्हणतोय, महाराज अहो ऋते ज्ञानान मुक्ती वेदाचं वाक्य आहे,
ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही आणि मी ब्रह्मज्ञानाच्या मार्गात आहे आणि तुम्ही वेगळं का सांगता? उत्तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात जाणीवेच्या भारे भवाची डोही जाणीवेच्या भारे भवाची डोही भारे बाबाची जाणीवेच्या भारे बाबाची जाणीवेच्या भारे भवाची डोही जाणीवेच्या भारे भवाची डोही भारे बाबाची जाणीवेच्या भारे बाबाची बुडसे तो कहे निघसेना बुडसे तो कहे निघसेना होई जागा होई जागा होई जागा होई बुडसे तो काहीने घसेना बुडसे तो काहीने घसेना होई जागा होई बाजारा होई बाजारा होई गायकात म्हणून मोठी गायनाची कलाच आहे बाबा. दोन वेगळ्या वेगळ्या चालू बरोबर आणून आपण म्हणताय आणि त्या जर गोड असं म्हणत गेलात कीर्तन लांबलं तर मी नाही जबाबदार. जाणीवेच्या भारे भवाची डोही बुडसी तो काही निघसीना. अरे ब्रह्मज्ञानात जाशील पण त्याच फार मोठा एक दोष आहे. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ब्रह्मज्ञानाच्या पाठीमागे फार मोठा दोष आहे. वैकुंठवासी परमपूज्य विठ्ठल महाराज घुले सांगायचे, एखाद्या घरामध्ये जर उंदरं जास्त झाली तर अशा वेळेला काही लोक औषध ठेवतात आणि बरीच उंदरं मरून पडतात. पण एखादा उंदीर ते खातच नाही, तो वळवळ करतो आणि त्या घरात असणारा बोका त्याचं लक्ष मेलेल्या उंदराकडे जात नाही, जे वळवळ करतो त्याच्याकडे जातं. तसं या अभिमानाचं लक्ष बाकीच्याकडे जात नाही. रे काय ती बापुडी की रे अहंकाराची घोडी, बाकीचे काय आहे गधडीच आहे, त्यांना काय विचार करायचा. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आपल्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते ना, त्याला पकडते. विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अनेक संकट निर्माण होते. म्हणून ब्रह्मज्ञानामध्ये फार मोठा धोका आहे बाबा. एक प्रसंग आहे आपल्या देशामध्ये, वामन पंडित नावाचे महान विद्वान पंडित होऊन गेले. सुश्लोक वामनाचा आर्या मोरो पंताची ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, असा जुना श्लोक आहे. वामन पंडित खूप ज्ञानी होते आणि त्या काळात एखादा विद्वान माणूस का कळाला की त्याला आव्हान द्यायच, माझ्याबरोबर शास्त्रार्थ करा. जर मी हारलो तर मी विजयपत्र लिहून देईन आणि तुम्ही हारला तर मला विजयपत्र लिहून द्यायचं. बरीच मंडळी त्यांच्या छंदालाच लागत नव्हती, विजयपत्र लिहून द्यायची. असे विजयपत्राचे गठ्ठेचे गठ्ठे शिष्याच्या बरोबर आणि उंटाच्या पाठीवर लादून भारत भ्रमण करत होते. भ्रमण करता करता काशीला पोचले. गंगेच्या काठावर भोजन झालं, दुपारची वेळ, आणि वामकुक्षी करण्याकरता एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली आडव्या डाव्या अंगावर पडले. आपल्याकडे वामकुक्षी का म्हणतात? आपल्या ऋषीमुनींनी फार मोठी शोध लावली महाराज. कारण आपण श्वासोश्वास घेत असताना डावी आणि उजवी जी नाकपुडी आहे त्या डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात, उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हणतात. चंद्रनाडी थंड असते, सूर्यनाडी गरम असते. खाल्लेलं अन्न पचण्याकरता म्हणून सूर्यनाडी चालू करायची आहे. त्याच्याकरता डाव्या अंगावर झोपलं की काही काळानंतर सूर्यनाडी चालू होते. तेव्हा वामन पंडित त्या पिंपळाच्या झाडाखाली वामकुक्षी करण्याकरता पडले.
प्रकार असा होता, त्या पिंपळाला होत्या 4 फांद्या आणि 4 फांद्यापैकी 3 फांद्यावर ब्रह्मपिशाच्य होते. कोण होतो ब्रह्मपिशाच्य? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर अहंकार जर झाला तर त्याला जन्म मिळतो ब्रह्मपिशाच्याचा. आम्ही लहान होतो, पंढरपूरला आपल्याकडे काही वृद्ध माणसाला अनुभव आला असेल, नामदेव पायरीजवळ झाड होतं आणि वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल महाराज घरी म्हणायचे, त्या झाडावर एक ब्रह्मपिशाच्य पाय सोडून बसायचं. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ब्रह्मपिशाच्याच्या योनीला जातं. 3 फांद्याचे 3 मालक होते आणि त्यांची चर्चा चालली का हो, या झाडाला 4 फांद्या आणि 4 फांद्यापैकी 3 फांद्याचे मालक आपण झालो, राहिलेली फांदीला कोण मालक होईल? एक ब्रह्मपिशाच्य म्हटलं, लांब जायचं कारण नाही. वामन पंडित ऐकत होते, त्यांची भाषा कळत होती त्यांना. अहो खाली जे आहेत ना वामकुक्षी करतात, आपल्याप्रमाणेच त्यांना अभिमान झालाय, देह पडला ते ब्रह्मपिशाच्य होतील आणि 4थ्या फांदीचे मालक होतील. काय महाराज ब्रह्मज्ञान मिळवायचं आणि ब्रह्मपिशाच्याच्या योनीला जायचं. म्हणतं महाराजांना म्हणावं, जाणून नेन ते करे माझे मन, तुझे प्रेम खो न जाऊ देवोनिया. देवा मला ज्ञान द्या, पण त्या ज्ञानाचा अभिमान माझ्यामध्ये नको. बड्या बड्यांना ते ज्ञान पचत नाही महाराज. आता इतिहास सांगण्याकरता वेळ आपल्याकडे कमी आहे. भगवत पूज्यपाद शुकाचार्य आईच्या उदरात संसाराच्या भीतीनं लपून 12 वर्षे राहिल्याचा इतिहास. ब्राह्मणाचे पोरं एका खेळाचे व्याले 12 वर्ष लपाले आणि व्यासाच्या आज्ञेहून विनंतीहून भगवान परमात्म्याला आज्ञा केली आणि त्यांना बाहेर येण्याकरता रस्ता द्या. हो, आपल्या देशामध्ये 2 असे भाग्यवान आहेत, एक गुरु आणि एक शिष्य, ज्यांना गर्भातच भगवंताचं दर्शन झालं. भगवत पूज्यपाद शुकाचार्य आणि भागवत ऐकणारे राजा परीक्षित यांनाही आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन झालं. बाहेर पडले देवाच्या आज्ञाने. नाभी म्हणे रे गोपाळा, भेऊ नको. भगवंताने वचन दिल्यानंतर आणि शुकाचार्य बाहेर पडले, ते नागवेची पळून गेलेले. सोहमवृत्ती होती. व्यास हाक मारत होते, शुका शुका शुका. झाडं पहाडं दगडं ओ ओ द्यायची, अशी परमहंस वृत्ती व्यापक झालेली होती. चालता चालता शुकाचार्य पुढे, व्यास मागे. एक सरोवर लागलं आणि त्या सरोवरामध्ये काही महिला स्नान करत होत्या. शुकाचार्य पुढून गेले, मात्र त्यांना लज्जा वाटली नाही आणि व्यासजवळ आल्यानंतर मग मात्र लुगडी सावरली आणि लाजून बाजूला बसल्या. व्यासाने महिलांना विचारलं, का गं बायानो, मी तुमच्या पंजोबासारखा, माझा तरणा बांड मुलगा तुमच्या पुढून गेला तरी तुम्ही लाजला नाहीत आणि मला लाजताय? त्या महिला फार हुशार होत्या. सांगितलं, बाबा तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुमचे चिरंजीव परमहंस वृत्तीमध्ये, त्यांना सरोवर, आम्ही महिला आम्ही स्नान करतो, अजिबात भान नव्हतं. तुम्हाला सगळं भान आहे. जिथं भान आहे तिथं अभिमान आहे, जिथं अभिमान आहे तिथं लाज आहे, म्हणून लाजलो. हे शुकाचार्यांनी मागून ऐकल्याबरोबर मनावर परिणाम झाला आणि मनामध्ये असं वाटलं, हम भी कुछ हैं. आणि त्याचा परिणाम अभिमान लागे शुकाची पाठी. व्यासे उपराठी दृष्टी केली, जनक पेटीशी पाठविला तेने. अभिमान नाणे खोटे केले. म्हणून महाराज सांगतात, बाबा धोका याच्यामध्ये. जाणीवी शाभारी भवाची डोही, बुडसे तो काही निघसेना, निघणार नाही याच्यातून. याच्याकरता तुला पाहिजे तर परमात्म्याकरता एकच उपाय, तो अभंगाचा शेवटचा. तुका म्हणे
म्हणे देवा पावसील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे. आपण द्रुपदाचं उत्तरार्ध म्हटल्यावर मला असं जाणवलंय की शेवटची चाल उरकून घेतली आहे. तुम्हारे मन की बात मैंने पहचानी. तुका म्हणे देवा पावसील भावे, भावाने परमात्म्यापर्यंत पावशील. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळी ते सारी. छोटा प्रसंग सांगतो, वेळ तर संपलेली आहे. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला निमंत्रण नसताना गेले. संयोजकाला विनंती केली, मी हिंदुस्थानहून आलो आहे आणि आमच्या सनातन संस्कृतीचं तत्त्वज्ञान जगापुढे मांडण्याकरता मला संधी द्या. संयोजकांनी सांगितलं, तुम्हाला अगोदर बोलवलेलं नाही, निमंत्रण नाही, पण कुठलं तरी तुमचा अशा प्रकारचा सन्मान म्हणून 4.5 मिनिटाची वेळ तुम्हाला. उभं राहिले. जगातले महान अभ्यासू पंडित पुढे. मनावर थोडं दडपण आल्यासारखं झालं. हिंदुस्थानच्या दिशेने मान वळवली. रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं. दिव्य प्रकाश येतो याचा अनुभव आला आणि पुढे तोंड केल्याबरोबर पहिलं वाक्य उच्चारलं, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. जगातल्या विद्वान माणसांनी उभं राहून टाळ्याचा कडकडाट केला. अरे महात्मा सामान्य नाही, सगळ्या जगाला माझं म्हणतो इतका व्यापक झालेला महात्मा आहे. स्वामी विवेकानंदांची व्याख्यानं खूप गाजली. आणि जेव्हा परत आपल्या हिंदुस्थानमध्ये आल्यानंतर त्या काळात संस्थानिकांचं राज्य असायचं. अनेक संस्थानिकांनी स्वामी विवेकानंदांचा सत्कार करू लागले. त्यात त्यांचे बालपणचे अलवरचे राजे मित्र त्यांनी देखील दरबारामध्ये बोलून घेतलं. मोठं व्यासपीठ. थोडा वेळ होता आणि शेजारी बसल्यानंतर अलवरच्या राजाने स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला, स्वामीजी तुम्हाला मूर्तीपूजा मान्य आहे का? स्वामी विवेकानंद म्हणाले, माझे गुरुजीच काली मातेची पूजक आहे, मला का मान्य नाही? अलवरचे राजे म्हटले, मला नाही पटत. आता काय उत्तर द्यावं? स्वामी विवेकानंदांनी इकडे तिकडे पाहिलं. एका खांबाला फोटो लावलेला होता, खाली काही नाव नव्हतं. अलवरच्या राजाला स्वामी विवेकानंदांनी विचारलं, का हो फोटो कोणाचा आहे? म्हणे माझ्या पित्याचा आहे. कुठे आहे ते? स्वर्गवासी झाले. मला फार फोटो आवडला हो, खाली घेता का? नोकराकडून तो फोटो खाली घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतात, मला आता असं वाटतं या फोटोवर थुंकावं आणि पायात जोडा घालून कचकच तुडवावं. अलवरचा राजा खूप संतापला. काय स्वामीजी, सत्कार करण्याकरता तुम्हाला माझ्या दरबारामध्ये मी बोलवलंय आणि माझ्या बापाविषयी तुमचा अशी भावना काय? स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमचे वडील हे स्वर्गवासी झाले, त्यांचा आणि या फोटोचा काय संबंध आहे? मी पाहिलं तर मला पुढे रंग दिसतात, त्याच्या पाठीमागे रेषा दिसतात, त्याच्या पाठीमागे फ्लाऊड दिसतं. फोटोचा आणि तुमच्या बापाचा संबंधच काय आहे? अलवरचे राजे म्हटले, तसं नाही, हा फोटो पाहिल्यानंतर मला माझ्या बापाची आठवण होते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मूर्ती पाहिल्यानंतर आम्हाला देवाची आठवण होते. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नोई. अवघे ब्रह्मरूपरिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. वारकरी संप्रदायामध्ये वापर कुमारदेवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी बाणली खून, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. असा जो प्रयत्न ज्या साधू संतांनी तुमच्या आमच्या हृदयापर्यंत ओतण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न कर वास पारणी राखेला दारवंटा, एवढे कष्ट घेऊन आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान पोचलं, अशा महात्माच्या अनगवी उपकार आहेत. उपकारातून तर आपण फुटू शकत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, आपण भाग्यवान आहात. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर जन्माला आलो, आपण भाग्यवान आहोत. अगोदर जन्माला आलो असतो तो ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली नसती, गाथा आपल्या हातात आली नसती. भाग्यवान आहोत, नंतर आपण जन्माला आलो. त्यांचे उपकार फिटू शकत नाहीत, पण आपल्या साधनेमध्ये त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा एवढ्याकरता त्यांचं नामचिंतन करणं जरुरीचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली,